आणि आता आपण चर्चेला सुरुवात करूया। गेस्ट सेंटरला आपल्या सोबत आहेत नाशिकहून नीटचे मार्गदर्शक विनीत पिंगळे, त्यानंतर झा एज्युकेशन सर्व्हिसेस पुणेचे देव झा आणि त्याचबरोबर दिल्लीहून मोशन एज्युकेशनचे शोभित गुप्ता आपल्या सोबत आहेत। मी तिघांचंही स्वागत करते आणि आज आपण सुरुवात पहिली करूया विनीतजींपासनं। विनीतजी, आपण ऐकलं असेल किती मोठ्या प्रमाणावरती रोष आहे आता सर्वसामान्यांचा कोचिंग क्लासेसवरती, आणि काही जण असंही म्हणतात की पेपर फुटतात कसे याच्यावरती जास्त कुठेतरी लक्ष केंद्रित करावं। पण आता या परिस्थितीमध्ये तुम्ही या रोषाला कसं उत्तर देणार आहात सर्वसामान्यांच्या? याचं एकमेव उत्तर असं आहे की कोचिंग क्लासेसची सुरुवात का बरं व्हावी, तर याला कारण आहे की सरकारी यंत्रणा ही आजच्या घडीला म्हणजे जे पण इंजिनिअरिंगच्या एंट्रन्स असतील, मेडिकलच्या एंट्रन्स असतील, फार्मसीच्या एंट्रन्स असतील, गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि स्कूलच्या यंत्रणा आत्ता ते शिकवायला समर्थ नाही आहेत, तेवढी कॅपॅबिलिटी नाही आहे आणि म्हणूनच विद्यार्थी जे आहेत ते कोचिंग क्लासेसकडे वळतात। कोचिंग क्लासेस ही इज अ बाय प्रोडक्ट ऑफ द मेन स्ट्रीम इश्यू। जसं आपण म्हणतो की सरकारी इस्पितळ आहेत तरी पण प्रायव्हेट प्रॅक्टिसेस चालतात, त्याच्याबद्दल कोणीही काही फारसं बोलत नाही। एक्झॅक्टली तसंच सरकारी कॉलेजेसमध्ये नीट जेईचं शिक्षण त्या पद्धतीने दिलं जात नाही जसं देणं आवश्यक आहे, म्हणूनच विद्यार्थी कोचिंग क्लासेसकडे जातो। त्यामुळे याच्यामध्ये कोचिंग क्लासेसची खरंच बरं ठीक आहे, या सगळ्यामध्ये कोचिंग क्लासेसची गरज का कुठल्या कारणामुळे निर्माण झाली याच्यावरती तुम्ही प्रश्न उपस्थित करताय। जे देव झा यांच्याकडे जातीय। देवजी, तुमचं या संदर्भातलं ऑब्झर्वेशन काय आहे? तुम्ही कशा पद्धतीने उत्तर देणार आहात सध्या जे काही घडतंय त्याला? नाही, ते कसं आहे, इथे आपल्याकडे पेरेंट्सच्या भरपूर प्रेशर आहे। हे जे क्लासेसचे सगळे चालले त्याच्या मागे हे आहे की पेरेंट्स फक्त एक बघतात, रिझल्ट कुठनं आलेला आहे। ते फक्त ते काही बघत नाही की कुठल्या क्लासला चांगलं शिक्षक आहे, कुठे चांगलं शिक्षण भेटणार, कुठे चांगले लोक आहेत। ते फक्त बघतात स्कॉलरशिप आणि रिझल्ट आणि स्कॉलरशिप आणि रिझल्ट। ह्याच्यामुळे प्रत्येक क्लास ओनर फुटायचे तर वेगळेच आहे। पालकांना शिक्षणाबद्दल काही पडलेलं नाहीये, त्यांना रिझल्टचीच पडलेली असं म्हणायचं आपल्याला? काही पडलेलं नाही, फक्त रिझल्ट, फक्त रिझल्ट। त्यांना जर आपण सांगितले की तुम्ही जाऊन असा कॉलेजला ॲडमिशन घ्या जिथे कॉलेज चालू आहे, जिथे प्रॅक्टिकल्स होणार, त्यांना जायचंच नाही आहे। आम्हाला डमीज पाहिजे, आम्हाला पैसे देऊन मार्क पाहिजे। हे फ्रॉड आतमधले गेलेलं आहे ना। प्रत्येक 12वीच्या इन्स्टिट्यूटमध्ये सगळ्यांना आपल्याला माहिती आहे कसं ते कंडक्ट करतात एक्झाम। आता आम्ही जर त्यांना सांगितलं की तुम्ही एफसीला ॲडमिशन घ्या, ते घेणारच नाही। त्यांना डमीज पाहिजे। डमीवरनं ते आतमधून पेपर सगळे काम गव्हर्नमेंटच्या डोळ्याखाली चालू आहे सगळीकडे। नाही, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जे इंटिग्रेटेड कॉलेजची सिस्टीम असते ज्याच्यामध्ये कोचिंग क्लासेसलाच मुलं जातात आणि कुठल्या तरी एका कॉलेजमध्ये ते ॲडमिशन घेतात, तर हे कोचिंग क्लासेसकडनं नाही सांगितलं जात की तुम्ही एका डमी कॉलेजला ॲडमिशन घ्या किंवा डमी म्हणून ॲडमिशन घ्या, असं तुमचं म्हणणं आहे? आम्हाला काय, आम्ही सांगत नाही, पण पेरेंट्सला असं आहे की आम्हाला भरपूर वेळ वाचवायचा आहे, आम्हाला कुठेतरी मार्क पाहिजे। ज्या क्लासेसने त्यांनी दाखवलं की आम्ही स्कॉलरशिप देणार आणि तुम्हाला आमच्याकडे एवढे रँक आहे, पालक तिकडेच जाणार। म्हणून पूर्ण प्रेशर कोचिंग क्लासवरतीच आहे, गव्हर्नमेंटच्या वरती नाही आहे। आता कोचिंग क्लासवरती जर प्रेशर आहे ते करणार काय? त्याच्यामुळे हे सगळे आता देवजी, याच्यामुळे कुठल्याही पद्धतीने पेपर फोडणं हे जस्टिफाई नाही होऊ शकत। असो, मी पुन्हा तुमच्याकडे नंतर येते। आता मी जाते शोभितजींकडे। शोभितजी, आपने सुना होगा क्या कि पेपर शोभित जी, आपने सुना होगा क्या कह रहे देवजी और त्याचबरोबर विनीत जींनी काय म्हटलंय ते। आप क्या ऐड करना चाहेंगे इसमें? जो अभी हो रहा है उसको किस तरीके से आप एज अ टीचर और एज अ रनर ऑफ अ कोचिंग क्लास इसका जवाब देंगे? मैम, जो भी हुआ है इससे हमारे इंस्टीट्यूशन को, हमारे पूरे टीचिंग फ्रेटर्निटी को बहुत धक्का लगा है। हमें लगता है कि ये बहुत ही गलत है जिसने भी ये किया है एक्चुअली में। तो हम, मेरे हिसाब से तो सबसे पहला स्टेप ये होना चाहिए, उनके अगेंस्ट इतनी कड़ी से कड़ी सजा होनी चाहिए कि कोई भी कोचिंग इंस्टीट्यूट का मालिक या फिर कोचिंग इंस्टीट्यूट का टीचर कभी भी ये ना सोच सके कि वो कुछ भी, मतलब ऐसा करने का उसके सेकेंडरी थॉट भी ना आ सके। उसे पता हो कि इसके जो रिपरकशन है वो इतने ज्यादा बुरे होने वाले हैं कि उनका जीवन एक बार में पूरा का पूरा तबाह हो जाएगा।
तो पहली बात तो ये है मैडम। हम्म, दूसरी बात पूर्वी जी ये है कि कोचिंग इंस्टीट्यूट एग्जिस्ट नहीं करने चाहिए हमारे देश के अंदर। हमारे देश में जो स्कूल के अंदर एजुकेशन है वो इतनी अच्छी होनी चाहिए कि कोचिंग इंस्टीट्यूट एग्जिस्ट नहीं करने चाहिए। पर जैसा विनीत जी ने बोला और जैसा देव जी ने बोला कि कोचिंग इंस्टीट्यूट एक्चुअली में एग्जिस्ट करना बिकॉज ऑफ फेलियर ऑफ द गवर्नमेंट है कि वो उस लेवल की एजुकेशन, अच्छी एजुकेशन बच्चों को नहीं प्रोवाइड कर पाती है, वो उतनी सीट्स नहीं प्रोवाइड कर पाती है जिससे लोग सिक्योर फील करें कि वो स्कूल में पढ़ के भी उस जी लेवल जी का जी शोभित जी, मैं काफी सरप्राइज्ड हूँ कि आप और उसके साथ विनीत जी ने भी ये बोला कि कोचिंग क्लासेस ना एग्जिस्ट हो तो ही अच्छा रहेगा हमारी सोसाइटी के लिए। लेकिन अभी जो हुआ है क्या वो जस्टिफाई करता है? क्योंकि ये भी एक अलग तरीके का करप्शन है एजुकेशन में, और निचली लेवल पर जा रहे हैं हम। बिल्कुल, ये तो बिल्कुल एग्जिस्ट नहीं करना चाहिए। मैं यही बात बोल रहा हूँ। सबसे पहली बात तो ये है कि जिसने भी ये चीज में इन्वॉल्व हुए हैं हमें उनका एग्जाम्पल बनाना पड़ेगा, तभी लोगों के अंदर डर आएगा कि ऐसा ना हो। ऑल्सो मैं एक बात आपके माध्यम से ये कहना चाहूंगा कि एक और सरकार को यहाँ पे इंटरवीन करना चाहिए और कोचिंग इंस्टीट्यूट्स को पब्लिसिटी करने अलाउ नहीं करनी चाहिए। जो ये बात उठ रही है कि कोचिंग दूसरे से कंपटीशन करना चाहते हैं, तो जो भी वर्ड ऑफ माउथ के बेसिस पे बच्चे पढ़ेंगे बट पब्लिसिटी करना अलाउड नहीं होना। ठीक आहे विनीत जी, अगदी रॅडिकल अशा पद्धतीचं एक सोल्युशन यांनी इथे समोर मांडलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की जाहिरातबाजीच करण्याची परमिशन न द्यावी कोचिंग क्लासेसला, आणि कोचिंग क्लासेस नसलेच पाहिजेत समाजामध्ये, असं तुम्ही काही याच लाईनीवरती बोललेला होतात। परंतु अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने यातून मार्ग काढता येऊ शकतो? तुम्हाला हे सगळं पटतंय का? नाही, आता पहिल्यांदा आपण मार्गाबद्दल बोलू। ऑलरेडी 2-3 दिवसापूर्वी आपले जे सेंट्रलचे एज्युकेशन मिनिस्टर आहे त्यांनी डिक्लेअर केलंय की ह्या परीक्षेचा पॅटर्न बदलला जातोय। जो आतापर्यंत पेन पेपर बेस्ड होता तो त्यांनी डिक्लेअर केलंय की तो आता सीबीटी होईल, कम्प्युटर बेस्ड टेस्ट होतील। त्याच्यानी बऱ्यापैकी आळा या सगळ्याला येईल। अजून एक पुढची रिक्वेस्ट अशी होती की 2 वेळेला टेस्ट कंडक्ट केली जावी। ही जी नीटची परीक्षा आहे ती 2 वेळेला व्हावी। एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या कारणाने एखाद्या वेळेला टेस्ट जर नीट नाही देता आली तर ती 2 वेळेला व्हावी। तिसरी जी आमची मागणी होती एनटीए कडे, हे जे लेटेस्ट होतं म्हणजे तुम्ही चायना किंवा यूएस मधल्या जर एक्झामिनेशन अशा स्वरूपाच्या बघितला ज्याला आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणतो, ती एआय बेस्ड एक्झामिनेशन होते। पहिल्यांदा डिफिकल्टी लेवल 1 असते, त्याचं बरोबर आलं की दुसरं होतं, आणि हे सेंट्रल लूप मधून किंवा एका मोठ्या क्वेश्चन बँक मधून क्वेश्चन येतात। असं जर टेक्नॉलॉजीचा वापर केला तर हे बऱ्याच अंशी कंट्रोलमध्ये येईल, आणि टेक्नॉलॉजी आपल्याकडे आता अवेलेबल आहे ती। पण टेक्नॉलॉजी फुल प्रूफ असू शकते आणि त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होणार नाही, त्याची तुम्हाला पूर्णपणे खात्री आहे का? टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, त्याच्यानी त्याचं एक्सटेंट नक्की कमी होईल। म्हणजे तुम्ही ऐकलंय का एवढ्यात की जेईचा पेपर फुटला, एमएचटी सीईटीचा पेपर फुटला, कारण प्रत्येक सेट म्हणजे प्रत्येक बॅचला तो पेपर वेगळा येतो। म्हणजे एक 9 ते 12च्या बॅचला वेगळा येतो, दुपारी 2 ते 5च्या बॅचला वेगळा येतो। त्याचा जरी फुटला तरी एक्सटेंट किती कमी आहे की एक 5,000 10,000 विद्यार्थ्यांना तो परत द्यावा लागेल। त्याच्यामध्ये खूप कमी लूपहोल असतो, कुठल्या तरी पद्धतीने भ्रष्टाचार होण्यासाठी लूपहोल खूप कमी होईल असं तुमचं याबद्दल म्हणणं आहे। नक्कीच मला वाटतं की विचारात घेण्यासारखी गोष्ट आहे, आणि कदाचित याचे परिणाम आपल्याला आगामी परीक्षांमध्ये नीटच्या सुद्धा पाहायला मिळतील, आशा आहे तशी। देव झा यांच्याकडे पुन्हा एकदा येते। मगाशी तुम्ही ज्या पद्धतीने बोलत होतात सर, असं वाटत होतं की कुठेतरी जस्टिफिकेशन केलं जातंय घडलेल्या प्रकाराचं, हे सांगून की खूप मोठं प्रेशर आहे पालकांचं। आता पालकांना सुद्धा कुठेतरी समजावण्याची जबाबदारी कोचिंग क्लासेसवरती किंवा इतर काउन्सिलर्सवरती नाही आहे का? आहे, पण काउन्सिलर हे जे पूर्ण नेटवर्क त्यांनी डेव्हलप केलं आहे तेच फ्रॉडचे आहे ना। सगळे काउन्सिलरच्या मेडिकल कॉलेज बरोबर टायप असतात, ते पैसे घेतात। मला तर हाच करत नाही की गव्हर्नमेंट एवढं काउन्सिलिंग इन्स्टिट्यूट कशाला लावलेलं आहे। काउन्सिलिंग इन्स्टिट्यूट करतात काय? ते काय सायकोलॉजिकल अँड सायकॅट्रिक काउन्सिलिंग तर करत नाही, तिथे सगळे फ्रॉड चालू आहे। आणि जे आमचे मागचे ज्यांनी सांगितले CBT पण भरपूर फ्रॉड चालू आहे। सिंगल स्टुडंटच्या हॅकिंग असतात बाहेरून, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। देवजी, मी तुम्हाला एक विनंती करेन की तुम्ही अगदी लिनियर पद्धतीने हे सगळं जे नेक्सस आहे ते सांगाल का, की तुमचं जे म्हणणं आहे की फ्रॉड्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे, नक्की कुठल्या कुठल्या ठिकाणी हे फ्रॉड होतात? हां, नाही
जिथे CBT आहे तिथे फ्रॉड आहे ना, कारण की हॅकिंग हा चालूच आहे, हॅकिंग चालू आहे. नॉर्मलायझेशन हे अगदी डिफिकल्ट आहे. मॉर्निंगचा पेपर सोपा असता, इव्हनिंगचा डिफिकल्ट. इव्हनिंग ज्यांनी दिलं त्याला जमतच नाही. नॉर्मलायझेशन तुम्ही कसं करणार 16 पेपर्समध्ये? होऊच शकत नाही. चांगले स्टुडंट्सचे कमी मार्क्स येऊन बसतात. आणि जानेवारीमध्ये ज्यांनी सांगितलं आता 2दा घ्यायला पाहिजे, जानेवारीमध्ये जे पेपर घेतात ते सिलेबसच नीट संपत नाही. रिपीटरला ते एवढा प्रॉब्लेम आहे ते जानेवारी JEE मेन्सला, की ते काय ना बोर्डचा अभ्यास होतात ना JEE म्हणजे मेन्सचा. तुमचं कुठेतरी असं म्हणणं आहे का की सिस्टीमच कुठेतरी अशी आहे की त्यातून अशा पद्धतीच्या करप्शनची गरज निर्माण केली जाते? नाही, सिस्टममध्ये लोकच असं नाही, त्यांना जाणीव आहे. ग्राउंड लेवलची जाणीवच नाही ना ज्यांनी पॉलिसी काढली. तुमचे जेव्हा फेब्रुवारी 10ला बोर्डाचा एक्झाम आहे, फेब्रुवारी 1st वीकला बोर्डाचा प्रॅक्टिकल आहे, तुम्ही जॅन एंडला कसं JEE मेन्सचा पेपर ठेवतात? मग ज्यांनी JEE मेन्सचा पेपर केला ते कसं प्रॅक्टिकलचे प्रिपरेशन करणार? मग प्रॅक्टिकलमध्ये पण फ्रॉड होतं. आतमधून सगळे त्याला काहीही इन्स्ट्रुमेंटची माहिती नाही आहे. स्टुडंटला 30 आउट ऑफ 30 प्रॅक्टिकलमध्ये देतात. ओके, फ्रॉड नाही का? ठीक आहे. आणि ह्याच्यात कुठलाही क्लास ओनर्स जबाबदारी नाही आहे. बरं, ठीक है. सो तिघांसाठी आता एक प्रश्न है, तीनों के लिए एक सवाल है. आप इस तरीके से कोचिंग क्लासेस में और इस एजुकेशन इंडस्ट्री में काफ़ी सालों से हैं, तो इस सब घटना को लेकर और इस सिचुएशन को लेकर जिसमें स्ट्रेस भी है, बहुत सारा पेरेंट्स का प्रेशर भी है और हमारी सिस्टम भी है, उसके हिसाब से आपको क्या लगता है कि गवर्नमेंट की तरफ से क्या इसमें बदलाव लाना चाहिए? शुरुआत करूंगी शोभित जी से. शोभित, मेरे हिसाब से 2-3 चीजें हैं जो सरकार को करनी चाहिए, जो मुझे लगता है सरकार ने करी भी है. मैंने पहले भी जब ये इशू आया था तब बोला था कि एक तो पेपर ऑनलाइन करने से ये जो बहुत ज़्यादा ऑपरेशनल काम है, पेपर जो बहुत सारे लोगों के पास आने की पॉसिबिलिटीज हो जाती हैं, ये तो कम करना ही चाहिए, पहली बात. दूसरी बात, NTA जो बॉडी है वो फेल्ड बॉडी है, उसके बस की पेपर कराना नहीं है. या तो उनके ऊपर प्रेशर बहुत ज़्यादा है या फिर वहाँ पे कंप्लीटली इनकॉम्पिटेंट लोग हैं जो कर रहे हैं, उसको डिसॉल्व कर देना चाहिए. ठीक है, ओके. बहुत कम समय है शोभित जी, थोड़ा आगे चलना पड़ेगा. विनीत जी, सहमत आहात का? तुमचं काय सजेशन असेल? नाही, माझं सजेशन एकच आहे की ही जी सिस्टीम आपण चालवतो त्याच्यामध्ये काय चुकलंय हे बघणं महत्त्वाचं आहे. कोणाचं चुकलं हे बघणं महत्त्वाचं नाही आहे. की हे डिझॉल्व करणं किंवा हे करणं, याच्यापेक्षा याच्यातून पुढे जाऊन पुढच्या वर्षी जे 11वी 12वीची परीक्षा देऊन नीट देणार आहे त्यांना आपण काही आश्वस्त करू शकतो का की पेपर फुटणार नाही? मग त्याच्यासाठी हे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत, ते कसे ऑपरेट करतात ते शोधून त्यांना आपण कधीपर्यंत ब्लॉक करू शकतो, हे सगळं शासनाकडून अपेक्षित आहे. की गो इन टू द रूट्स आणि चेकआउट कुठं ते सगळं गडबड होतीये. आणि त्या दृष्टीने आता तपास सुरू झालाय, तो असा सुरू राहील अशी आपण एरर प्रूफ होईल. नक्की आपण आशा करूया की तशा पद्धतीने तो सुरू राहील जो प्रयत्न आहे तो. एक शेवटचा प्रश्न पुन्हा एकदा देव झा यांना, तुमच्या दृष्टीने नियमावली आणखीन कडक झाली काय पाहिजे का आता? नाही, आता काय केलं पाहिजे, बोर्डाचे त्यांनी 50% घ्यायला पाहिजे. डिफरंट एक्झाममधून मार्क घ्यायला पाहिजे. KVPI गव्हर्नमेंटने बंद केली आहे, ते रिस्टार्ट झालंच पाहिजे. बोर्डाच्या 50% आणि CETच्या 50% अगोदर महाराष्ट्र स्टेटमध्ये होतं, ते घेतलं पाहिजे. मग करप्शन एवढं लांबून जाणार नाही. 2-3 डिफरंट एक्झाम घ्यायला पाहिजे आणि तिथून मार्क काढायला पाहिजे. प्रॅक्टिकल्सची एक्झाम सेपरेट, त्याचे मार्क्स सेपरेट, बोर्डाची एक्झाम सेपरेट, त्याची मार्क्स सेपरेट, JEE मेन्सचे मार्क्स सेपरेट, असं करून एक ॲव्हरेज पर्सेंटाईल घेऊन जर त्यांनी घेतलं तर करप्शन कमी होईल. बरं, ठीक आहे. धन्यवाद. तुम्ही तिघही आज इथे आलात आणि एक खरं तर खूप गहन विषय हा आणि आज एक अवघड सुद्धा विषय तुमच्या तिघांसाठी डिस्कस करण्याच्या दृष्टीने, पण तुम्ही आम्हाला उत्तरं दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.